आपण प्रोजेक्ट करत तर असतो, पण अनेकदा असं होतं की सगळेच प्रोजेक्ट चालतात असं नाही, आणि हे मोठ्यातल्या मोठ्या कलाकाराच्या बाबतीमध्ये सुद्धा 100%, होतं. 100%. आपण बघितलं शाहरुख खानचा झिरो हा चित्रपट, एक्झॅक्टली. एवढा मोठा कलाकार असून तो नाही वर्क झाला. शाहरुख खान सोबत असं होऊ शकतो तर तर एक्झॅक्टली. सो अशा कोण वेळी ऋषी मला सांग, एका नटाची म्हणजे एका अभिनेत्याची माइंडसेट कशी असते की जेव्हा त्यांनी त्यांचे 100% दिले असतात पण नाही, फॉर सम रिझन ते वर्क नाही होत, तो तेव्हा एका अभिनेत्याचं माइंडसेट काय असतं किंवा म्हणजे तुझं कसं मी असतं? मी Yeah. माझ्याबद्दल सांगू शकतो. मला असं वाटतं की ओव्हर द पिरियड ऑफ टाइम मी असं रिअलाईज केलं आहे की तुमच्या म्हणजे आमच्या हातात, ॲक्टरच्या हातात खूप नसतं, फक्त परफॉर्म करणं एवढंच आहे आमच्या हातात. तर दॅट इज ऑल दॅट वी कॅन डू अँड दॅट इज ऑल दॅट वी शुड बी डुईंग. म्हणजे जर तुम्ही एक फिल्म करत असाल किंवा टी व्ही करत असाल, जे काही आहे, खूप लोक इन्वॉल्ड असतात आणि ते सगळे इम्पॉर्टंट आहे. जस्ट दॅट यू आर ऑन स्क्रीन, दॅट इज वाय यू थिंक दॅट यू आर इम्पॉर्टंट. तसं नाही आहे. खूप लोक इन्वॉल्ड असतात बॅकस्टेजला पण, म्हणजे डायरेक्टर, DOP, स्क्रिप्ट रायटर, लाईट्स, कॅमेरा हँडल करण्यावाले खूप लोक असतात, स्पॉट, आणि ते सगळे खूपच इम्पॉर्टंट आहे. तर जर काही एक प्रोजेक्ट नाही वर्क झाला, मला असं वाटतं की म्हणजे जे टीम आहे, ॲज अ टीम यू फेल. तर मी स्वतःवर कधीच घेत नाही की नाही तुला नाही जमलं, तू परफॉर्म केलं पण तरी झालं नाही, कारण तसं नसतं. यू हॅव टू बी ओपन इनफ टू रिअलाइज की हे जे काही होतंय दॅट इज अ ग्रुप एफर्ट ऑफ अ लॉट ऑफ पीपल. दॅट ऑल्सो मीन्स जर काही प्रोजेक्ट वर्क झाला तर दॅट इज नॉट बिकॉज ऑफ यू. दॅट इज नॉट बिकॉज ऑफ यू. खूप लोक एफर्ट्स टाकतात त्याच्यात, आणि जर सक्सेसफुल झाला तर सगळ्यांचे एफर्ट्स आहे, आणि फेलियर झाला तर सगळ्यांचं फेलियर आहे. ठीक आहे, इट्स ओके, इट हॅपन्स. येस, पण तुझ्या मते आत्ता तुझा सक्सेस आणि फेल्युअरचा रेशो कसा आहे? 50-50 और काय जास्त हवी आहे? ॲज अ सेड, ॲक्टर्स आहोत ना आम्ही, तर रिजेक्शन फेस करावं लागतं. तर इट इज स्टील द सेम. इट इज 1 सक्सेसफुल वर्सेस 99 फेलियर्स. इट इज स्टील द सेम. ऑडिशनमध्ये पण तसंच आहे, आणि मला वाटतं की रिअल लाईफमध्ये जे काम बाहेर येतं त्या काममध्ये पण तसंच आहे, सेम आहे. 1 सक्सेसफुल, 99 फेल्स. पण आता एव्हरीवन इज टॉकिंग अबाउट मेंटल हेल्थ, मेंटल पीस, आणि प्रत्येकजण त्याबद्दल बोलतो. अनेक जणांनी त्याच्यावर कामसुद्धा करायला सुरुवात केली. बट ही अशी गोष्ट ही काय आत्ता आलेली नाही आहे, खूप आधीपासूनच आपण आपल्या मेंटल हेल्थवर काम करत असतो, फक्त आता आपण बोलायला लागलो आहे. ऋषी, मला तुझ्याबद्दल ऐकायला आवडेल. तू जेव्हापासून सुरुवात केली होतीस आणि आत्तापर्यंत तू स्वतःच्या मेंटल हेल्थकडे, मेंटल पीसकडे म्हणा, एकतर बदल झाला आहे का आधी ते आत्ता, आणि किती आणि कसा लक्ष देतोस? फर्स्ट अँड फॉरमोस्ट, दॅट इज द थिंग दॅट इज हेल्प मी इज मी एक्सेप्ट करणं सुरू केलं आहे. जे काही घडतंय त्याला एक्सेप्ट करणं सुरू केलं आहे. जर जेव्हा तुम्ही एक्सेप्ट करत नाही ना की हे कसं झालं, का झालं, तर तुम्हाला खूप त्रास होतो. एक गोष्टी जर झालं, म्हणजे काहीतरी वाईट झालं तर झालं आहे, ते गोष्ट जे काही होती ते संपली. आता एक्सेप्ट करा आणि मूव्ह फॉरवर्ड. दॅट इज वन थिंग दॅट इज हेल्प मी अ लॉट. प्लस ऑन टॉप ऑफ दॅट मी रेग्युलरली मेडिटेशन करतो. ते माझ्यासाठी गरजेचं आहे. मला असं वाटतं आहे की अदरवाईज मी खूप अँक्शियस होतो. तर दॅट इज वन थिंग दॅट आय हॅव बीन डुईंग. म्हणजे मला वाटतं आहे की मी मुंबई जेव्हा मी आलो होतो त्याआधी पण मी मेडिटेशन करत होतो. बिकॉज तू क्रिकेट प्लेअर आहेस. हो, मी आधी पण करत होतो, आणि मधल्या काळात मी सोडलं होतं, मी मेडिटेशन करत नव्हतो. पण तेव्हा मला कळलं की मला गरज आहे. तर आता आय थिंक फ्रॉम द लास्ट 2 or 3 years मी कंटिन्युअसली मेडिटेशन करतोय. आणि दिस वन थिंग दॅट स्टार्ट एक्सेप्टिंग थिंग्स. समटाईम्स इट इज डिफिकल्ट, पण तुम्हाला एक्सेप्ट करावं लागेल. अदरवाईज यू विल ऑलवेज बी टेन्स्ड, स्ट्रेस्ड. इट इज बेटर टू एक्सेप्ट. पण तुझे पाय तू जमिनीवर कसे ठेवतोस? कोण मदत करतं? कारण आहे ना, कोणीच मदत करत नाही. ओके, जेव्हा काम चालत नाही ना, स्वतः पाऊल जमिनीवर येतात. असं काय नाही, अजून खूप करायचं. असं म्हणजे गरज नाहीये, कोणीचीच गरज नाहीये. सगळ्यांना माहित आहे की एव्हरीथिंग इज नॉट गोइंग टू वर्क. तर पाय जमिनीवर ठेवा. वा, हा अप्रोच आणि ही मॅच्युरिटी येणं खरंच गरजेचं आहे. नाहीतर काय होतं माहिती आहे,
एखादं काम आपलं असं छान गाजलं ना की कुठेतरी आपण कोणतरी झालो अशी फिलिंग येऊ शकते अनेकदा, है ना? आधी म्हणजे असं झालंय माझ्या बरोबर, असं म्हणून मी झालंय शिकलोय. का? तेव्हा काय दियाच्या वेळी ऑब्विसली म्हणून शिकलोय मी. मग हे तुला कोणी सांगितलं होतं का तू तुझं रिअलाइज केलं की आपण मी रिअलाइज केलं कारण इट वॉज क्रिएटिंग अ लॉट ऑफ स्ट्रेस फॉर मी. आणि स्ट्रेसला कसं हँडल करायचं, म्हणजे असं खूप आहे ऑप्शन्स आपल्याकडे की थेरपीला जाऊ शकता तुम्ही, मेडिकेशन्स पण घेऊ शकता, पण मला ते सगळं करायचं नव्हतं. तर आय फिगर्ड समथिंग आउट फॉर माय सेल्फ. व्हेरी नाईस. आणि माझ्यासाठी वर्क होतोय. हो छान आहे. आपणच शोधायचा आपला रस्ता काय आहे ते.